ऑफिसच्या डब्यासाठी आज आपण करतोय एकदम सोप्या पद्धतीचा आलू गोबी मसाला, तो सुद्धा नवीन फ्लेवरमध्ये. अशाच डब्याच्या रेसिपीजसाठी फॉलो करा. भांड्यात पाणी उकळायला ठेवलं. यामध्ये घालूयात फ्लॉवरचे तुरे, थोडंसं मीठ आणि याला 4-5 मिनिटं असंच उकळून घेऊ. तोपर्यंत आपण फोडणी करू. कढईमध्ये घेऊयात तेल. तेल गरम झालं. आता घालूयात जिरं, चिरलेला कांदा आणि टोमॅटो. याला 4-5 मिनिटांसाठी परतून घ्यायचं. टोमॅटो कांदा परतला, मग घालूयात चौकोनी कापलेली ढोबळी. ढोबळीसुद्धा 2-3 मिनटं कांदा टोमॅटोसोबत परतली. आता यामध्ये घालू 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. तिलासुद्धा 1-2 मिनिटांसाठी परतायचं आणि मग यामध्ये घालायची चिरलेली कोथिंबीर, हळद, मिरची पावडर आणि पाव कप पाणी. पाणी घालायचं म्हणजे मसाले जळत नाहीत. याला थोडंसं परतून घ्यायचं. मग यामध्ये घालू मटार. जे फ्लावर आपण उकळत ठेवला होता तो पाण्यातनं निथळून घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं. चांगलं मिसळून घ्यायचं आणि 3-4 मिनिटाची वाफ द्यायची. 3-4 मिनटं झाली. मस्त दणदणीत वाफ बसली आहे. भाज्या अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत. आता यामध्ये घालूयात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी आणि 2 चमचे पावभाजी मसाला, ज्याने एक वेगळाच फ्लेवर येणार आहे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी 2 मिनटाची वाफ काढायची. 2 मिनटांनी मस्त वाफ बसली आणि वाह वाह, आपला हा मस्त आलू गोबी मसाला तयार झाला. अशाच डब्याच्या रेसिपीजसाठी लाईक करा आणि फॉलो करा. हॅपी कुकिंग.